महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नामदेव शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवलाय। मतदारांनी विकासाच्या मुद्द्यांवर विश्वास व्यक्त करत शिंदे यांना मोठे मताधिक्य दिले। नामदेव शिंदे हे ॲडव्होकेट असल्याने त्यांनी आपल्या व्यावसायिक अनुभवाच्या जोरावर नागरिकांचे अनेक कायदेशीर व नागरी प्रश्न प्रभावीपणे सोडवले। त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास व आपुलकी निर्माण झाली होती। प्रचारादरम्यान त्यांनी रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या सशक्तीकरणावर भर देण्याचे आश्वासन दिले होते। विजयाच्या घोषणेनंतर परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला। विजयानंतर बोलताना नामदेव शिंदे यांनी मतदारांचे आभार मानत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली। कारण नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 2 येथे। प्रभाग क्रमांक 2 मधून आपल्या सोबत आहेत नामदेव शिंदे सर। तर बीजेपीचे हे अधिकृत उमेदवार होते आणि दणदणीत यांचा विजय देखील झालेला आहे। भरघोस मतांनी हे विजयी झालेले आहेत आणि येणाऱ्या सिंहस्थासाठी देखील त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी ते बजावणार आहेत आणि आयोजन देखील करणार आहेत। तर त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा शैक्षणिक कार्य असो किंवा औद्योगिक कोणत्याही प्रकारचे कामे असो, असे कोणत्याही कार्यक्रमामध्ये ते उपस्थित असतात आणि पुढाकार घेऊन पूर्ण कामे देखील करतात। त्यांनी फक्त प्रभाग क्रमांक 2चाच नव्हे तर संपूर्ण नाशिकमध्ये कार्य करण्यासाठी ते कधी पण पुढाकार घेत असतात। रात्री कोणतेही कामे असो किंवा कोणतेही अडथळा कोणत्याही नागरिकाला येत असला तरी ॲडव्होकेट असल्या कारणाने ते गावकऱ्यांची समस्या सोडवण्यामध्ये पुढाकार घेतच असतात। तर याबद्दल आपण अधिक माहिती सरांकडून जाणून घेऊया। नमस्कार, मी ॲडव्होकेट नामदेव शिंदे। प्रभाग 2 मधून जो मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभारी आहे। येणाऱ्या आगामी सिंहस्थाच्या काळात तसेच प्रभाग 2च्या दृष्टीने जे आवश्यक विकासाची पावले असतील ते आमच्याकडनं आणि मी माझा पॅनल आणि माझा पक्ष यांच्याकडनं निश्चित उचलले जातील आणि या नाशिक शहराच्या विकासामध्ये आमचा निश्चितच चांगला सहभाग राहील। धन्यवाद। नक्कीच। तर श्रीरामाच्या पावन स्पर्शाने पावन झालेली ही पंचवटी नाशिक नगरी तसेच आडगाव श्रीक्षेत्र मधून आपल्यासोबत नामदेव शिंदे सर आहेत। त्यांनी अतिशय चांगली कामगिरी ते बजावत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील ते संपूर्ण प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि सिंहस्थाची जबाबदारी नक्कीच ते पूर्ण करतील यात काही शंका नाही। तसेच त्यांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सरांचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।